सासवडच्या पठारावरच्या या तरसांचा जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा असं लक्षात आलं, की यांचं सामाजिक जीवन जे आहे ते अत्यंत गुंतागुंतीचं आहे. म्हणजे बऱ्याचदा एकटा-दुकटा तरस फिरतानाच आपल्याला दिसतो. पण जेव्हा नर आणि मादी यांचं मिलन होतं, तेव्हा 90-91 दिवसानंतर म्हणजे तो गर्भधारणेचा काळ आहे. त्याच्यानंतर साधारण 1 ते 4 पिल्लांना मादी जन्म देते आणि त्या काळामध्ये कुटुंब एकत्र राहत असल्याचं आपल्याला दिसतं. मादी अत्यंत प्राणपणाने या आपल्या पिल्लांचं रक्षण करते आणि फिरताना मात्र जवळ सगळे हे जे मादी असेल, नर असतील हे एकटे-एकटे फिरतात. मात्र याला एक अपवाद असतो. जेव्हा भक्ष्य मिळवायचं असतं, मोठ्या एखाद्या भक्ष्यावर ताव मारायचा असतो, तेव्हा हे अगदी 6-7च्या कळपाने सुद्धा एकत्र आलेले आपल्याला दिसतात. यांचा एकमेकांशी संवाद साधण्याची जी पद्धत आहे, ते सुद्धा अनोखी आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं हसण्यासारखा आवाज असेल किंवा इतर वेगळ्या प्रकारचे आवाज करून ते एकमेकांशी संवाद साधतातच. पण या तरसांच्या मागच्या बाजूला म्हणजे गुदद्वाराजवळ एक पाऊच असतं, ज्याच्यामध्ये एक चिकट द्रव असतो. तो पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचा असतो आणि हा द्रव जो आहे, तो झुडपांवर किंवा दगडांवर सोडून हे तरस एकमेकांशी संवाद साधतात. ही सुद्धा एक अत्यंत संवादाची अनोखी प्रक्रिया या तरसांमध्ये पाहिली गेली आहे.